वळूयात पुढच्या बातमीकडे. मुंबईतील कबूतरखान्यावरती हायकोर्टाने बंदी घातली आहे. मात्र कबूतरखान्याचे समर्थक आणि विरोधक समोरासमोर येत आहेत. श्वसनाचे त्रास पाहता कबूतरखाना बंद करा अशी भूमिका विरोधकांनी मांडली आहे. तर कुठल्याही परिस्थितीमध्ये कबूतरखाना बंद होणार नाही आणि कोर्टाचा निर्णय सुद्धा आमच्या बाजूने लागेल. कोर्टाच्या निर्णयानंतर आम्ही कबुतरांना खाद्य टाकणारच अशी भूमिका समर्थकांनी घेतली आहे. दादरच्या कबूतरखाना परिसरातून समर्थक आणि विरोधकांची बाजू जाणून घेतली आहे आमच्या प्रतिनिधींनी. हे इथे पाटकर हॉस्पिटल होती, इथे समोरच, तिथे जन्म झाला आहे आणि मी जेवपर्यंत मला ज्ञान मिळालं तिथपर्यंत मी कबूतरला चण टाकते, दाणा टाकते. दंड भरावा लागणार आहे. दंड मी भरला आहे, दंड भरलेला पण आहे, 500 रुपये मी दिलेले पण आहे. हा टाकणार दंड. हा नाही, परमिशन आता थोडा कायद्याच्या मी अनुकरण करणार आणि कायदा काय बोलते त्याच्या हिशोबाने मी चालणार. पण आता सांगितलं गेलंय की पुढचे आदेश येईपर्यंत बंद राहणार. हा आता सांगितलं गेलं आहे. आता त्याला विरोध आहे. हा आम्ही विरोध आहे. अधर्म विरुद्ध धर्माची लढाई सुरू झाली आहे. हे लढाई अधर्म विरुद्ध धर्माची, महाभारत जसं झालेला आहे तसंच महाभारत झालेला आहे. आता 100% विरोध आहे. कबूतरखाने असावेत पण ते मध्यभागी शहराच्या नसावेत. कुठेतरी गावाबाहेर किंवा जिथे रिकामी जागा असेल, लोकसंख्या कमी असेल तिकडे असावेत. कारण ह्यांची विष्ठा खरोखर आरोग्याला घातक आहे. आणि आज आम्ही इथे राहतो, आम्हाला कळतं किती त्रास होतो. म्हणजे आमच्या एसी मशीनवरती सुद्धा सगळं ते बाहेर घाण करतात आणि मग ते इतकं सर्व्हिसिंग करायला लागतं सारखं सारखं एसीचं. वास येतो खूप घाणेरडा. ह्या लोकांनी का लावल्यात जाळ्या? मग ये जाली क्यों लगती है? अंदर जब पंखा चलता है तो कबूतर उसके आगे आगे मर नहीं जाता है. सुनो, नहीं तो हमारी इतनी सारी दुकानें, कहीं जाली देखी क्या आपने? क्योंकि पंखा नहीं रहता उसमें, ऐसी रहती है. आप समझो, ज्यादा करके तो कुछ जितने भी मीडिया वाले जो भी बोल रहे हो, कोई आम पब्लिक बोलती है. सोशल मीडिया पर ये जरा वायरल हो रहा कल से सुन रहा हूँ ये जाली जाली जाली. पहले प्रोडक्शन तो देखो. है. तुमचं म्हणणं आहे की पंख्यात अडकतात त्याच्यामुळे पंखे में आ जाए तो मर जाएगा कि नहीं? तो जीव हिंसा होगी कि नहीं? तो मैत्री भाव क्या हुआ? रास्ता करो ना. नहीं बोला सरकार को. जाली लगाया, आपने समझाया, हमने कुछ नहीं बोला. आपने क्या बोला? पंखे में जाते हैं. एकदम राइट है, बराबर है. हम भी जानते हैं ना वो जीव है. हम लोग मना कर रहे हैं. एक रिक्वेस्ट, ये जाली इधर लगी कि कबूतर ज्यादा है. और बहुत सारे मंदिर है, देखो कहीं जाली नहीं लगी है. आप लोग इसका दुरुपयोग मत लो. उसका दुरुपयोग नहीं, आपने समझाया, हम समझ गए, कुछ जवाब दिया आपको. पण आता त्यांचं असं म्हणणं आहे की कोर्टाचा जो निर्णय येईल तो मान्य असेल. निर्णय असेल तर सगळ्यांनाच मान्य करायला लागेल. कारण भारतामध्ये कोर्ट हे सर्वोच्च आहे. त्याचं फक्त आमचं एकच म्हणणं आहे की शहराच्या मध्यवर्ती भागात हे नसावं. त्यांनाही हातपाय आहेत, त्यांना उडण्याची कला आहे. आज त्याच्यामुळे एवढा घातक प्रकार झालेला आहे ना. हे कबूतर आहे ना 1 किलोमीटर पण उडू शकत नाहीत. 1 किलोमीटर उडू शकत नाही. बघा तुम्ही, 1 किलोमीटर उडत नाहीत. आणि त्यांना जास्त अन्न मिळाल्यामुळे त्या काय झालंय, त्यांचं पॉप्युलेशन आहे ना हाय पॉप्युलेशन झालेलं आहे. त्यांची म्हणजे 70 ते 80 किलो हा तर काय माहितीये, त्याचं नॅचरल स्ट्रेंथ आहे तर मारलं चाललेलं आहे. कळलं की नाही? त्यांना आपण एक अपंगत्व बनवलेलं आहे. आणि हा भावनेचा प्रश्न आहे. थोडं टाका नाही टाका काय गरज नाही. त्यांचं अन्न ते शोधणार आहेत. जसं निसर्गाने आपल्याला निर्माण केलेलं आहे तसं त्यांना केलेलं आहे. आपण त्यांना काही करायची गरज नाही. आणि सगळ्यात ह्याच्या मागे सोतांड आहे की पुण्य मिळणं, पुण्य वर काही मिळत नाही.